नमस्कार. आज भेट देत आहोत चौंडी या प्रसिद्ध ठिकाणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे जन्मस्थळ आज स्मारक व शिल्पसृष्टी म्हणून ओळखले जाते. प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूस वृक्षांनी फुलझाडांनी बहरलेला बगीचा दिसतो. समोरील बाजूस भव्य स्वरूपाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा दिसतो. अहिल्यादेवींचे वडील माणकूजीराव शिंदे हे येथील पाटील होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही माणकूजीरावांनी अहिल्यादेवींना शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. पुढे अहिल्यादेवी या मल्हारराव होळकरांच्या सूनबाई झाल्या. पती खंडेराव व सासरे मल्हारराव यांच्या निधनानंतर अहिल्यादेवी खचून न जाता त्यांनी मराठी साम्राज्याची जबाबदारी स्वीकारली. मराठी साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार त्या पाहू लागल्या. तो प्रांत म्हणजे इंदोर. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. त्यांनी आपल्या जीवनात अनेक लोकहिताची कामे केली. त्यामध्ये तलाव, रस्ते, विहिरी, धर्मशाळा यांचा समावेश करावा लागेल. त्यांच्या स्मरणार्थ बनवलेले हे स्थळ पर्यटकांना, इतिहासप्रेमींना आकर्षित करते. या बागेत 12 राशींचे प्रतिकात्मक पुतळे शिल्परूपात पाहावयास मिळतात. अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या मागील बाजूस शिल्पसृष्टी आकार घेत आहे. काम प्रगतीपथावर आहे. त्या ठिकाणी हत्ती, घोडे, मावळे, विविध व्यक्तिरेखांची शिल्पे तयार होत आहेत. अनेक शिल्पकार अहोरात्र ही सृष्टी चांगली करण्यासाठी मेहनत करत आहेत. यातूनच ऐतिहासिक घटनांचे महत्त्व दर्शवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या शिल्पसृष्टीतून अहिल्यादेवीच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. या शिल्पात मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, हरिहर आणि बुक्क, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या प्रतिमा ताम्रपटात शिल्परूपाने कोरलेल्या आहेत. हे स्थळ म्हणजे सर्वांसाठी एक प्रेरणास्थळ बनले आहे. आपण सर्वांनी एकदा जरूर भेट द्या चौंडी या पवित्र ठिकाणी.